हाय गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळी उठले, मस्त फ्रेश झाले आणि बेडशीट लावायचा सुरुवात केली. तर इथेच मुलांनी खूप पसारा केल्यामुळे इतका मुली केला होता आणि त्यात मुलगीही माझी मध्ये होत असते. तिचं असं म्हणणं होतं की मला तू पण मेकअप केला आहे तर मलाही लिपस्टिक लाव, पावडर लाव. तर थोडंसं तिला इथं शांत करण्यासाठी बघा मी इथं तिला थोडीशी म्हणजे बेबी लिपस्टिकच आहे ते तिला मी यूज केली होती. काय करणार, मुलं मग मध्ये येऊन परेशान करतात, त्यामुळे असं काहीतरी त्यांना थोडंसं हसणं होण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी असं करावं लागतं. त्याचबरोबर बघा दुसरीकडे मी मस्तपैकी आता फ्रेश होऊन तिला रेडून कामाला सुरुवात केली. तर सकाळी उठल्याबरोबर फ्रेश झाल्याबरोबर झाडलोट करून घेतली. मुलांनाही पसारा इतका करून ठेवतात की काही उचलायची सोयच होत नाही. असा साफ केलं की असं मुलं 1-1.5 तासामध्ये पसारा करून ठेवतात. तर इथे त्यानंतर मी घर पण साफ करून ठेवलं, फरशी पुसून घेतली. फरशी हाताने पुसली कारण मॉपनी पुसायचा खूप कंटाळा पण आला होता आणि केस वगैरे खूप पडतात ते मॉपनी काही क्लिअर होत नाही. म्हणून त्याच अशा प्रकारे मी सगळं लादी वगैरे पुसून घेतली आणि खूप छानही वाटतं, प्रसन्न वाटतं. कधीतरी असे पुसत राहिलं ना घर पण क्लीन राहतं, केस वगैरे जे पण काही असतात ना ते सगळे क्लीन होतात. तर ह्याच्यामध्ये मॅपमध्ये सुद्धा बघा कसं केस वगैरे अडकून बसतात ते सुद्धा झाडलोट करी. त्यानंतर आला संध्याकाळचा टायमिंग. तर मस्त फ्रेश मूड झाला, पाऊस पडत होता. तर अशा प्रकारे फिश पण फ्राय केली होती. आज मांदेली फ्राय केली होती. डेली आमच्याकडे असते कारण आमच्याकडे समुद्र जवळ असल्यामुळे कसं असे ताजे मासे आमच्याकडे फ्रेश भेटतात. मग काय मस्तपैकी गरमागरम डाळ बनवली आणि आजचा बेत होता डाळ भात आणि फिश फ्राय करून. मस्त त्याच्यावर ताव मारला, अशी खळखळत उकळत होती डाळ, खूप सुंदर लागत होती. आणि डाळ बनवण्याची सुद्धा पद्धत अशी होती, पद्धत पण माझी वेगळी आहे, ती मी केव्हा तरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. त्याचबरोबर मी दुसरीकडे भात पण करून घेतला कारण चपाती खायचा मूड नव्हता कारण ज्वारीची भाकरीचं पीठ संपलं होतं. म्हणून असं छानसं डाळ मस्त गरमागरम आणि भात असा बेत आता आमचा होता. तर जेवल्यानंतर मग दुसरीकडे मुलांची मस्ती चालू होती. त्याचबरोबर किती सुंदर दिसते डाळ माझी, असं वाटत होतं आताच खाऊ, पण ते उकळायची मी त्याची वाट बघत होती. त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं. आणि इकडे बघा माझी मुलगी, तिला मी स्वतःसाठी थोडी ज्वेलरी आणलेली कारण तिच्या शाळेमध्ये ना गरबा डे होता. मग तिला मी कानातले नेकलेस वगैरे घेऊन आलेले. तर ती मलाच ट्राय करत होती. ती म्हणते मम्मा तुला घालून बघूया. पण आता कान तर खूप दुखत होता कारण कानातच खूप ती घुसवत होती कानातले. हे बघा ती मला कानातले घातले तरी डबल बोलते तू घाल, ठीक. आणि ते पण आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. त्याच्यामुळे आजचा दिवस असा होता. तर चला तर बाय. तुम्हाला कसं वाटला तर मला फॉलो करा आणि हो लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पार्लरची याडा होणार आहे बघा आता. तिला शिकवणार आहे मी पार्लरला.